गुड मॉर्निंग मित्रांनो. माझं नाव साहिल बदरगे आहे. मी उर्मिला बदरगे यांचा सुपुत्र आहे. सो आज आम्ही बनवणार आहे उडदाची डाळ. त्यासाठी आम्ही किती 1 to 2 कप उडदाची डाळ घेतली आहे. त्याला चांगलेपणे धुवून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. आता त्याला आपण 3 ते 4 शिटीमध्ये शिजवून घेणार. मग त्याच्यासाठी आपल्याला मसाले लागणार, मीठ, जिंजर गार्लिक पेस्ट, एक टमाटर, एक लसूण आणि एक कांदा. मग चला मित्रांनो, आपण स्टार्ट करू आज उडदाची डाळ बनवायसाठी. अशा प्रकारे आपली 3 सिटी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करू. आणि हे साईडला ठेवू. मग आता फोडणी बनवायची तयारी करू. आपण गॅस कमीवर करू. मस्त आपण महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये तिखट उडदाची डाळ बनवणार आहे, झणझणीत. नक्की आवडेल तुम्हाला. आज आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं. आणि हो, मी सांगायचं विसरलो, मी इंडियामध्ये नाही, मी कॅनडामध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही असे गॅस तुम्हाला दिसत आहे. मग चला फोडणी बनवायची तयारी करू. मग अशा प्रकारे आपली कढई गरम झालेली आहे आणि मी तूप यूज करतोय, देसी घी, असं तुम्ही बघू शकता. कारण की मी अवॉइड करतो ऑइल खायसाठी. आपलं देसी घीमध्ये बनवलेले जेवण खूप चांगलं असतं, बोनसाठी चांगलं असतं, आपलं हेल्थसाठी चांगलं असतं. बट ते मिनिमम आणि ॲट द सेम टाईम लिमिटमध्ये टाकून खायचं. मग अशा प्रकारे आता आपला उडदाची डाळ आहे 2 वाटीची, तर मी टाकेल 3 चमचे. 1 2 आणि हे 3. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्ही जेवढं पण होऊ शकेल तेवढं अवॉइड करा ऑइल खायचं, कारण की ते हेल्थसाठी चांगलं नसतं. मस्त तुपात खा, शरीर बनवा. तर थोडं आता याला गरम होण्यासाठी आपण ठेवू. गरम झालं की मस्त कांदा टाकू, त्याच्यानंतर लसूण टाकू, टमाटर टाकू, मग हे सगळे मसाले टाकू, मीठ टाकू, जिंजर गार्लिक पेस्ट. मग अशा प्रकारे आपलं हे गरम झालेलं आहे तूप. मग ह्याच्यामध्ये पहिले आपण जिरा मसाला टाकू, सॉरी जिरे टाकू, मसाला नाही. मला जिरे जास्त आवडतात तर मी 2 चम्मच टाकेल, कारण की जिराची एक वेगळीच चव असते. मग 1 चम्मच मोहरी टाकू. मोहरी पण चांगलं असतं शरीरासाठी. मग आता ते थोडं याला परतून घेऊ आपण. माझ्याकडं तुम्ही बघू शकता हे थोडं आता ब्राऊन झालंय. जसं ब्राऊन झालं ना तसं आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकू. कांदा टाकला की मस्त याला ब्राऊन झाल्याशिवाय याला आपण याच्यामध्ये काय टाकायचं नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लसूण टाकू शकता, कारण की ते मग थोडं आपलं हलकं ब्राऊन व्हायला लागलं. मग मी याच्यात आता गार्लिक टाकलं, लसूण आणि कढीपत्ता टाकले. आणि कढीपत्त्याने काय स्मेल प्लस चव येते भाजीला, तुम्हाला तर माहितीच असेल. मग त्याला आता थोडं गोल्डन ब्राऊन होण्यापर्यंत परतून घ्यायचा. मग नंतर आपले जे मसाले आहेत, तुम्हाला एक टाइम मसाला दाखवून देतो. तर मसाला तुम्ही बघू शकता. आम्ही याच्यात टाकणार लाल तिखट. हे माझ्या मम्मीनी हाताहून कुटलेलं आहे. म्हणजे तेच टिपिकल महाराष्ट्रीयन मॉम कसे रेनी सीझनमध्ये साफ करतात, मग समरमध्ये वाळू घालून मग मस्त मसाला बनवतात पूर्ण वर्षभरासाठी. तर ते मस्त झणझणीत तिखट आहे. हळद आहे, धनिया पावडर आहे आणि हे गरम मसाला. याच्यामध्ये खूप प्रकारचे खडे मसाले, ते स्वतः बनवलेला गरम मसाला आहे. मग हे सगळं टाकून मग नंतर लास्टमध्ये टमाटर टाकायचा
कारण की जास्त तिखट नाही व्हायसाठी. आणि मस्त मग भातासोबत या चपातीसोबत खायचं. मग आता आपण थोडं हे साईडला घेऊ. हे ब्राऊन व्हायला आलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट झालंच आहे ब्राऊन. थोडं साईडला घेऊन थोडं हे जे तूप आहे ना साईडला आणू. मग याच्यामध्ये मस्त तुमच्या आकाराने 1 या 2 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट टाका. मी 2 टाकतोय कारण की मला जिंजर गार्लिकची पेस्ट आवडते. थोडं याला स्प्रेड करून थोडं याला झाकून ठेवू, म्हणजे कसं ते चांगलं कांद्यासोबत मिक्स होईल. जो अरोमा त्याच्या आतमध्येच राहील. थोडं जिंजर गार्लिक पेस्ट असं ब्राऊन व्हायला लागलं की मग याला असं मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता कांदा किती चांगल्यापणे परतून झालेला आहे. मग आता याच्यामध्ये टाईम आहे आपले मसाले टाकायचे, जे मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं. मग आपण याच्यामध्ये टाकणार 1 चम्मच आणि 1 अर्ध, कारण की मला जरा झणझणीत आवडते. आणि 1 अर्धी चम्मच हळद आणि धनिया पावडर 1 चम्मच. अर्ध होतं त्याच्यामध्ये 1 चम्मच टाकायची. मस्त धनिया पावडर. आणि तुम्ही विचार करत होता गरम मसाला काय नाही टाकणार. गरम मसाला मी थोडं याच्यामध्ये थोडे मसाले भाजून झाल्याच्या नंतर गरम मसाला टाकेल. म्हणजे ते कसं जसं जसं आपण ओपन करणार तसं वास येईल गरम मसाल्याचा चांगलापणे. हा आहे तो गरम मसाला जे मी बोलत होतो. मस्त 1 चम्मच टाकू आणि 2 चम्मच ठीक असेल. तर मस्तपैकी याला परतून घेऊ. तुम्ही बघू शकता आता मसाले असं खालती चिपकायला लागले. थोडं कमी करायचं गॅस. मग थोडं आपण वॉर्म वॉटर टाकायचं. थंड पाणी कधी नाही टाकायचं, कधी पण थोडं वॉर्म वॉटर टाकायचं. त्यांनी कसं कुकिंग प्रोसेस स्लो नाही होत. एवढा चांगला सुगंध येतोय ना. आय विश मी तुम्हाला पण देऊ शकलो असतो हा सुगंध. मग आता जसं तुम्ही बघू शकता मस्त आपला भाजून झालेला आहे मसाला. आता याच्यामध्ये आपण मस्त टमाटर टाकू. टमाटर टाकलं मस्त. आता याला भाजून घेऊ. मग आता आपण आपली उडदाची डाळ बघू, जी आपण मस्त हे बघा किती छान झाली आहे उडदाची डाळ. आता एक काम करू आपण, याला हे थोडं ना स्मॅश करून घेऊ आपण. थोडं जास्त नाही, लाईक 5 वेळा 2 3 4 आणि हे 5 वेळा. मग त्यांनी कसं थोडं जेव्हा आपण डाळमध्ये टाकू तर ग्रेव्ही थोडाशी आहे ना घट्ट बनेल. मग ते खायला थोडं चांगलं वाटतं भातासोबत या चपातीसोबत या भाकरीसोबत. मग आता आपण टाकू ही याच्यात डायरेक्ट. मस्तपणे याला मिक्स करून घ्यायची. मग आता मी ते ज्याच्यामध्ये मी उडदाची डाळ बनवून घेतलेली आहे त्याच्यात मी थोडं पाणी टाकलंय. हे चांगलं पाणी आहे. तुम्हाला असं घाण वाटत असेल बट ते उडदाच्या डाळीचंच पाणी आहे वरतून टाकलेलं. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकू थोडं. मस्त असं याला मिक्स करू. आता तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी खूप घट्ट झाली आहे. मला थोडी पातळ पाहिजे कारण की मी भातासोबत खाणार आहे. मग तुम्ही तुमच्या आकारानुसार थोडं पाणी ऍड करायचं आणि मिक्स करून द्यायचं. बघू शकता तुम्ही किती झणझणीत आणि मस्त पैकी यमी यमी वाटते. आता याला आपण आहे ना 5 ते 10 मिनिटं उकळी येण्यासाठी, म्हणजे हे ऑलरेडी शिजले पण एक फक्त उकळी
व्यवस्थित याला थोडं अजून शिजून द्यायचं. मला वाटतं अजून थोडं पाणी टाकलं की चांगलं होईल. मग पाणी टाकतोय मी. बस बघू शकता हे कसुरी मेथी आहे, तुम्ही बघू शकता. आता मस्त अशा हातात घ्यायची कसुरी मेथी आपल्या याच्यानुसार, जे आपलं जसं आवडतं. आता तुम्ही बघू शकता थोडी थोडी उकळी फुटायला लागली. तर मला मस्त याला असं कसुरी मेथीला असं क्रश करायचं. हो हो हो, असं टाकून द्यायचं. तुम्ही बघू शकता मस्त कसुरी मेथी किती टेम्पटिंग वाटते. अजून जे सुगंध सुटलाय ना त्या भाजीला, मी तुम्हाला सांगू नाही शकत. मस्त त्याला मिक्स करून घ्यायची. वाव, अशा प्रकारे तुमची मस्त झणझणीत फटाफट उडदाची डाळ झालेली आहे. तुम्ही नक्की करा आणि मला सांगा कशी वाटली, अजून कशी टेस्ट झाली. आणि तुम्हाला असेच व्लॉग पाहिजे, या कॅनडाचे दुसरे पण व्लॉग्स बघायचे असतील की इकडची सिनेरी कशी आहे, कसं काय, तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. जेवढं होऊ शकेल तेवढं शेअर करा, मग त्याने आम्हाला एक सपोर्ट सारखंच भेटेल.